नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाची महान कथा सांगणार आहोत, जी स्वतः भगवान श्रीकृष्णाने महाराज युधिष्ठिरांना सांगितली होती. भगवंताच्या मुखातून सांगितलेली ही कथा ऐकून लाखो पापांचा नाश होतो. मित्रांनो, महाभारताचे युद्ध द्वापार युगात संपले होते आणि पांडवांनी हस्तिनापुरात आपले राज्य स्थापन केले होते. राजा युधिष्ठिराने धर्माचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या राज्याच्या आणि प्रजेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर होता. एके दिवशी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाकडून रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व आणि त्याची पौराणिक कथा जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला, हे माधव, तुम्ही त्रिलोकाचे जाणकार आहात. तुम्हाला प्रत्येक युग आणि काळातील घटनांची माहिती आहे. मी ऐकले आहे की रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, ज्यामध्ये बहीण त्याच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि सुरक्षिततेची कामना करतात. कृपया मला या सणामागील कथा सांगा, जेणेकरून मला या सणाचे खरे महत्त्व समजेल. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, धर्मराज, तुमचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक नाही, तर तो धार्मिक वचनबद्धता आणि भक्तीचे देखील प्रतिनिधित्व करतो. या सणामागे एक प्राचीन कथा आहे, जी त्रेतायुगात घडली. ही कथा महान उदार राजा बली आणि देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. मी तुम्हाला ती कथा सांगतो, जी ऐकल्यानंतर तुम्हाला या सणाचा खरा अर्थ आणि महत्त्व समजेल. युधिष्ठिर म्हणतो, हे केशव, कृपया मला ती कथा सांगा. मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे. कथा सुरू करताना श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, ही प्राचीन काळाची गोष्ट आहे, जेव्हा देव आणि दानवामध्ये सतत युद्ध होत होतं. दानवाने स्वर्गावर अनेक वेळा आक्रमण केले, परंतु देवाच्या हुशारीमुळे आणि भगवान विष्णूच्या कृपेमुळे त्यांचा प्रत्येक वेळी पराभव झाला. एकदा देव आणि दानवामध्ये एक करार झाला आणि त्यांनी एकत्रितपणे समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला. समुद्रमंथन एका भव्य उत्सवाच्या रूपात आयोजित केले गेले होते, ज्यामध्ये देव आणि दानव दोघांनी मिळून मंदराचल पर्वताचा वापर मंथनाच्या काठी म्हणून केला आणि सर्पाचा राजा वासुकीचा दोरी म्हणून उपयोग केला. समुद्रमंथनातून अनेक प्रकारची रत्ने, औषधे आणि अमृत बाहेर आले. देव आणि दानवांनी हे रत्न आपापसात वाटून घ्यायला सुरुवात केली, पण तेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देवाने त्यांच्या हुशारीने ते मिळवले आणि त्याचे भाग्य राक्षसांना दिले नाही. या कपटाने राक्षसांना खूप राग आला आणि त्यांनी देवांना त्यांचा सर्वात मोठा शत्रू मानले. समुद्रमंथन दरम्यान देवी लक्ष्मी प्रगट झाली. ती खूप सुंदर आणि तेजस्वी होती आणि ती प्रगट होताच ती भगवान विष्णूकडे गेली, म्हणूनच तिला समुद्रकन्याही म्हणतात. हे युधिष्ठिर, देवांकडून अमृत आणि लक्ष्मी गमावल्यानंतर सर्व राक्षस खूप क्रोधित झाले आणि त्यांना देवांकडून बदला घ्यायचा होता, परंतु ते पुन्हा पुन्हा तसे करू शकले नाही. प्रयत्न करूनही राक्षस देवांना पराभूत करू शकले नाही. सत्ययुगात राक्षस कुळात एक तेजस्वी पुरुष जन्माला आला, ज्याने तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. युधिष्ठिर म्हणतात, हे केशव, या सर्व घटनांचा रक्षाबंधनाशी काय संबंध आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिर, या सर्व घटना निश्चितच रक्षाबंधनाशी संबंधित आहेत, म्हणूनच तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. सत्ययुगात राक्षस कुळात एक अतिशय तेजस्वी आणि दयाळू राजा जन्माला आला, ज्याचे नाव महाराज बळी होते. राक्षस कुळात जन्माला येऊनही तो खूप धार्मिक, उदार आणि ज्ञानी होता. त्याच्यात राक्षसासारखे कोणतेही वाईट गुण नव्हते. तो महादेवाचा एक महान भक्त होता आणि नेहमी सृष्टीच्या कल्याणासाठी काम करत असे. महाराज बळी हे भक्त प्रल्हाद यांचे नातू होते. भक्त प्रल्हाद स्वतः राक्षस राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा होता, पण तो भगवान विष्णूचा एक महान भक्त होता. प्रल्हादाचे संस्कार महाराज बळीमध्ये होते. तो आपल्या पूर्वजाप्रमाणेच धर्म आणि दानाचा मार्ग अवलंबत असे. एके दिवशी महाराज बळीने संपूर्ण पृथ्वीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी 100 यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. हे यज्ञ पूर्ण होताच ते स्वर्ग आणि पृथ्वीचे अधिपती होतील असे ठरले. या घटनेने देवता खूप घाबरले आणि विचार करू लागले की जर राक्षसांना अमृत मिळाले तर त्यांना रोखणे अशक्य होईल. देवता त्यांच्या चिंता घेऊन भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना प्रार्थना करू लागले, हे भगवान, कृपया आमचे रक्षण करा. राक्षसांचा राजा बळी एक महान यज्ञ करत आहे. जर त्याने सर्वांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर विश्वाचे संतुलन बिघडेल. मग भगवान विष्णू देवांना म्हणाले, हे देवांनो, तुम्ही काळजी करू नका. आता माझ्या वामन अवताराचा काळ जवळ आला आहे, म्हणूनच मी स्वतः राजा बळीकडे जाऊन तुमची समस्या सोडवीन. भगवान विष्णूचे असे शब्द ऐकून सर्व देव आनंदी झाले आणि त्यांच्या जगात परतले. मग भगवान विष्णू बटुक ब्राह्मणाचे रूप धारण करून पृथ्वीवर प्रगट झाले. ते राजा बलीचा यज्ञ चालू असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी महाराज बली त्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्यासोबत यज्ञ करत होते. त्यावेळी त्यांचा शेवटचा
यज्ञ पूर्ण होणार होता तेव्हा वामन रूपात भगवान विष्णूने म्हटले, हे राजा, मी तुमच्याकडे एक विनंती घेऊन आलो आहे. जर तुम्ही माझी विनंती पूर्ण केली तर मी तुमचा आभारी राहीन. राजा बळीने त्यांच्या दारात आलेले त्या बटुक ब्राह्मणाचे स्वागत केले आणि म्हटले, हे ब्राह्मण देवा, तुम्हाला जे काही दान हवे आहे ते संकोच न करता मागा, मी ते तुम्हाला नक्कीच देईल. असे म्हणत महाराज बळी यज्ञातून उठले आणि बटुक ब्राह्मणाकडे गेले. तेव्हा बटुक ब्राह्मण म्हणाले, हे राजा, मला फक्त 3 पावले जमीन हवी आहे ज्यावर मी यज्ञ करू शकेल, म्हणून मला माझ्या 3 पावलामध्ये मोजता येईल तितकीच जमीन द्या. राजा बळी हसून म्हणाला, हे ब्राह्मण देवा, तुम्ही फक्त 3 पावले जमीन मागत आहात. तुम्हाला हवे असेल तर संपूर्ण पृथ्वी मागू शकता. 3 पावले जमीन मागून तुम्ही माझी थट्टा करत आहात का? राजा बळी अहंकाराने म्हणाला, तुम्ही मागण्याचा प्रयत्न करा. जर मी देऊ शकलो नाही तर माझे वचन खोटे ठरेल. तो बटुक ब्राह्मण म्हणाला, हे राजा, माणसाने ज्याला जेवढे हवे तेवढेच मागावे. जेव्हा त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळते तेव्हा त्याचा लोभ वाढतो. तुम्ही संपूर्ण पृथ्वी दिली आहे, तुम्ही ती तुमच्या ताब्यात घेतली आहे का? यामुळे तुमचा लोभ कमी झाला आहे का? नाही. बरोबर. आता तुम्हाला स्वर्गाचे नियंत्रण हवे आहे, म्हणूनच माणसाने त्याला हवे तितकेच मागावे. बटुक ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून महाराज बळींना खूप लाज वाटली. ते विनम्रपणे म्हणाले, की ब्राह्मण देवा, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहात, पण तुमचे शब्द ज्ञानाने भरलेले आहेत. म्हणूनच जर तुम्ही फक्त 3 पावले जमीन मागितली तर मी ती तुम्हाला देईल. यावर शुक्राचार्य म्हणतात, हे राजा, हा बटुक ब्राह्मण म्हणजे काही देव आहे जो ब्राह्मणाच्या रूपात आला आहे. म्हणूनच तुम्ही विचार न करता दान देण्याचे वचन देऊन मोठी चूक करत आहात. महाराज बळी म्हणाले, हे गुरुवर, जर तो काही देव असेल तर मी देवांना हे दान देत आहे, हे माझे मोठे भाग्य आहे. माझ्या दाराशी येऊन भिकारी रिकाम्या हाताने निघून जाता कामा नये, हे मी कधीच स्वीकारू शकत नाही. म्हणूनच मी या ब्राह्मणाला नक्कीच दान देईल. महाराज बली यांचे शब्द ऐकून शुक्राचार्य रागावले आणि तेथून निघून गेले. महाराज बली यांनी बटुक ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मण देवा, तुमच्या विनंतीनुसार मी तुम्हाला 3 पावले जमीन देण्याचे वचन देतो. तेव्हा ब्राह्मणाने त्याचे खरे रूप प्रगट केले. तेव्हा त्यांचा आकार इतका प्रचंड झाला की त्यांनी त्यांच्या एका पावलात स्वर्ग मोजला आणि दुसऱ्या पावलात संपूर्ण पृथ्वी मोजली. 3ऱ्या पावलासाठी जागा शिल्लक नसताना भगवान वामन राजा बली यांना म्हणाले, हे राजा, आता माझ्या 3ऱ्या पावलासाठी जागा शिल्लक नाही, म्हणूनच तुमचे वचन खोटे ठरले आहे. राजा बली यांना समजले की हा सामान्य ब्राह्मण नाही तर स्वतः भगवान विष्णू आहे. त्यांनी डोके टेकवले आणि, हे प्रभू, माझे वचन खोटे ठरणार नाही, म्हणूनच तुम्ही तुमचे 3रे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. राजा बली त्याच्या वचनाचे पालन करून भगवान वामनांनी त्यांचे 3रे पाऊल राजाच्या डोक्यावर ठेवले. राजा बलीच्या या त्याग आणि उदारतेने भगवान विष्णू खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांचे खरे रूप प्रगट केले. त्यांनी वामन रूप सोडून चतुर्भुज रूप धारण केले. त्यांनी राजा आणि बळीला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, हे राजा, मी तुमच्या दानाने आणि भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे, म्हणून मी तुम्हाला दान देतो की सुवर्ण मन्वंतरात तुम्ही इंद्राचे स्थान प्राप्त कराल, तोपर्यंत तुम्ही पाताळातच राहाल. हे वरदान मिळाल्यानंतर राजा बळी खूप आनंदित झाला आणि तो पाताळात राहण्यासाठी गेला. पाताळात त्याने भगवान विष्णूची पूजा केली आणि ध्यान करू लागला. पाताळात राजा बळीने भगवान विष्णूची भक्तीत स्वतःला मग्न केले आणि त्यांचे सुख प्राप्त केले. त्याने अन्न आणि पाणी सोडून कठोर तपश्चर्येत स्वतःला मग्न केले. फक्त भगवान विष्णूचे स्मरण केले. त्याच्या तपश्चर्येने 3 लोकात खळबळ उडाली आणि देवतांनाही त्याच्या तपश्चर्येने प्रभावित केले. एके दिवशी त्याच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू समुद्रात प्रगट झाले आणि महाराज बळी त्यांच्यासमोर त्यांचे दिव्य रूप धारण केले. भगवान विष्णूच्या तेजाने आणि प्रकाशामुळे समुद्रातील जागा दिव्यतेने भरली. महाराज बळी यांनी डोळे उघडले आणि भगवान विष्णूंना त्यांच्यासमोर उभे असलेले पाहून त्यांनी लगेच त्यांच्या चरणी नमस्कार केला. महाराज बळी यांनी हात जोडून भगवान विष्णूला म्हटले, हे प्रभू, तुम्ही माझ्या तपश्चर्याने आणि भक्तीने प्रसन्न झाला आहात, ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. कृपया मला तुमचे आशीर्वाद द्या. भगवान विष्णू गोड हास्य घेऊन म्हणाले, हे महाबली, तुमच्या तपश्चर्याने आणि भक्तीने मला खूप आनंद झाला. तुम्ही तुमच्या तपश्चर्याने केवळ पाताळाच नाही तर स्वर्गालाही आशीर्वादित केले आहे. मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला वरदान देण्यासाठी येत आलो आहे. तुमची इच्छा व्यक्त करा. तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. महाराज बळी नम्रपणे म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडे कोणतेही भौतिक वरदान मागू इच्छित नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे की मी नेहमी तुमच्या चरणी राहून तुमची सेवा करू शकेल. मला कोणतेही पद, सत्ता किंवा संपत्ती नको. मला फक्त तुमचा सहवास हवा आहे. कृपया मला असे आशीर्वाद द्या की मी तुमच्यासोबत राहून शकेन आणि तुमचा सेवक म्हणून जगेन. महाराज बली यांच्या भक्ती आणि समर्पणाने भगवान विष्णू खूप प्रभावित झाले आणि म्हणाले, हे बली,
तुमची नम्रता आणि भक्ती अनुकरणीय आहे. तुम्ही जे मागितले आहे ते तुमच्या महान चारित्र्याचा पुरावा आहे. मी तुमची इच्छा पूर्ण करेन. मी तुमच्यासोबतच पाताळात राहील आणि तुम्ही मला नेहमी तुमच्याजवळ शोधाल. महाराज बळी भगवान विष्णूला म्हणाले, हे प्रभू, तुम्ही समुद्रात प्रकट झाला आहात, जे दर्शवते की तुम्ही विश्वाच्या प्रत्येक भागात उपस्थित आहात. पाताळाच्या तुमच्यासोबत राहणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल. तुमच्या या वरदानाबद्दल मी नेहमीच आभारी राहील. भगवान विष्णू हसत म्हणाले, हे बली, मला तुमची ही भावना खूप आवडते. मी नेहमीच तुमच्यासोबत राहीन आणि तुमच्या भक्तीचा आनंद घेईल. मला तुमची सेवा करण्यात आनंद होईल आणि ज्या दिवशी माझी पत्नी लक्ष्मी, जी समुद्राची कन्या आहे, तुम्हाला तिच्या वचनात बांधेल, त्या दिवशी तुम्ही मला तिच्या स्वाधीन कराल आणि मग मी वैकुंठाला परत येईल. महाराज बळी यांनी भगवान विष्णूच्या चरणी डोके टेकले आणि म्हणाले, हे प्रभू, तुम्ही मला दिलेले वरदान माझ्या कल्पनेपलीकडे आहे. मी तुमचा सेवक होण्याची संधी दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे. मी तुमची सेवा करण्यास आणि तुमच्या चरणी राहण्यास सदैव तत्पर राहील. भगवान विष्णू महाराजांना म्हणाले की हे प्रभू, तुम्ही नेहमीच धर्माचा मार्ग अवलंबला, कारण तो तुमच्या शक्तीचा स्रोत आहे. मी तुमच्या भक्तीने आणि त्यागाने नेहमीच प्रसन्न राहील. त्यानंतर भगवान विष्णूने महाराज बळींना आशीर्वाद दिला आणि पाताळ लोकात वास्तव्यास केले आणि महाराज बळींना ते नेहमीच आपल्याजवळ आढळले. त्यामुळे त्यांचे हृदय आनंदाने भरले. येथे भगवान विष्णूच्या अनुपस्थितीत देवी लक्ष्मी चिंतेत पडली. त्यानंतर देवी लक्ष्मी वैकुंठाच्या द्वारपालाकडे गेली. देवी लक्ष्मीला पाहून द्वारपालांनी तिचे स्वागत केले. देवी लक्ष्मीने त्यांना विचारले की हे प्रभू, भगवान विष्णू कुठे गेले आहेत? तुम्ही सर्वजण शोधा आणि या. नगरसेवक म्हणाले, हे माते, सुतल लोकात महाराज बळींच्या ठिकाणी भगवान राहत आहेत. त्यांनी बळींना हे वरदान दिले आहे की ते आता त्यांच्यासोबत सुतल लोकात राहतील. हे ऐकून देवी लक्ष्मी खूप दुःखी झाली आणि तिने या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी देवादिदेव महादेवाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माता लक्ष्मी भगवान शिव यांचे निवासस्थान कैलास येथे पोहोचली, जिथे महादेव आणि देवी पार्वती बसले होते. त्यानंतर देवी लक्ष्मी तिथे गेली आणि महादेवाला नमस्कार केला. भगवान शिव हसत म्हणाले, हे देवी लक्ष्मी, तू स्वतः शक्ती आणि संपत्तीची देवी आहेस. मग तू यावेळी दुःखी काय आहेस? तुला इथे आणण्याचे कारण काय आहे? देवी लक्ष्मीने तिचे डोके वक्ते केले आणि म्हणाली, हे महादेव, माझे स्वामी भगवान विष्णू महाराज बलीसोबत पाताळ लोकात राहतात. त्यांच्या वियोगाने माझे मन दुःखी आहे. मी त्यांना परत यावे अशी इच्छा करते, परंतु महाराज बलीच्या वचनामुळे आणि भक्तीमुळे मी त्यांना परत कसे आणायचे हे ठरू शकत नाही. कृपया मला या समस्येचे निराकरण सांगा. भगवान शिव गंभीरपणे म्हणाले, ही देवी लक्ष्मी, राजा बळी हा आपल्या वचनांचा आणि धार्मिक पुरुष आहे. जर तुम्ही त्याला वचन दिले तर तो निश्चितच पाळेल. माझा सल्ला असा आहे की तुम्ही नागकन्याचे रूप धारण करा आणि पाताळ लोकात जा आणि त्यांच्याकडून संरक्षणाचे वचन घ्या. जेव्हा तो तुमचे रक्षण करण्याचे वचन देतो तेव्हा तुम्ही त्याच्याकडून भगवान विष्णूची परत मागणी करू शकता. अशा प्रकारे तो त्याचे वचन पाळेल आणि भगवान विष्णूला तुमच्या स्वाधीन करेल आणि तुम्ही नागराज वासुकीलाही तुमच्यासोबत घेऊन जा, जो तुम्हाला मदत करेल. मग देवी लक्ष्मीने महादेवाचे आभार मानले आणि नागकन्येचे रूप धारण केले. नागकन्येचे रूप धारण करून देवी लक्ष्मी नागराज वासुकीसह पाताळ लोकात जाण्यासाठी निघाल्या. देवी लक्ष्मी आणि नागराज वासुकी समुद्रात पोहोचले, जिथून पाताळ लोकात जाण्याचा मार्ग होता. मग ते समुद्रात प्रवेश केले आणि पाताळाकडे जाऊ लागले. वाटेत देवी लक्ष्मी वासुकीला म्हणाली, हे नागराज, आता तुम्ही एक पवित्र रक्षासूत्राचे रूप धारण करा, जे मी महाराज बळींच्या मनगटावर बांधेल. माता लक्ष्मीच्या आज्ञेनुसार नागराज वासुकीने आपल्या शरीराचे लाल रंगाचे रक्षासूत्रात रूपांतर केले. त्यानंतर नागकन्या रूपातील देवी लक्ष्मीने तो लाल धागा घेतला आणि पाताळ लोकात गेली. ती पाताळ लोकात पोचली आणि तिथून ती महाराज बळींच्या राजवाड्याकडे निघाली. नागकन्या रूपातील देवी लक्ष्मीने जेव्हा महाराज बळीच्या राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा महाराज बळीने तिला पाहताच तिचे स्वागत केले. हे देवी, तू कोण आहेस आणि तू या पाताळ लोकात कशी पोहोचली? नागकन्याच्या रूपातील देवी लक्ष्मीने नम्रपणे उत्तर दिले, हे महाबली, मी एक साधी नागकन्या आहे, जी या ठिकाणी कठीण काळात तुझ्याकडे आली आहे. माझे कुटुंब अडचणीत आहे आणि मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी तुला माझे रक्षण करण्याचे वचन देण्याची विनंती करते. महाराज बळी म्हणाले, देवी, काळजी करू नकोस. या पाताळ लोकात माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे मी रक्षण करतो. मी तुला वचन देतो की मी तुझे रक्षण करेल. मी तुला कशी मदत करू शकतो ते सांग. नागकन्या म्हणाली, हे महाबली, मी तुझ्या मनगटावर रक्षासूत्र बांधून तुझे रक्षण करण्याचे वचन घेऊ इच्छितो. हे सूत्र आमच्या वंशाच्या परंपरेशी संबंधित आहे आणि ते बांधून तू माझे रक्षक होशील. महाराज बली हसत म्हणाले, हे देवी, तू खूप सोपे काम मागत आहे. मी तुला हे रक्षासूत्र बांधायला सांगत आहे. मी आनंदाने तयार आहे.
त्यानंतर नागकन्या महाराज बलीच्या मनगटावर नागराज वासुकीने बनवलेला संरक्षक धागा बांधला आणि त्यांना नमस्कार केला. रक्षासूत्र बांधताच तिने तिचे खरे रूप प्रकट केले. आता ती सामान्य नागकन्या नव्हती, तर ती स्वतः देवी लक्ष्मी होती. तिच्या तेजाने पाताळ जग प्रकाशित झाले होते. देवलक्ष्मीला ओळखताच महाराज बळी तिच्या चरणी नतमस्तक झाले आणि म्हणाले, हे माता लक्ष्मी, तू समुद्रकन्या आहेस आणि आजपासून तू माझी बहीण आहेस. मी तुला वचन दिले आहे आणि मी हे वचन निश्चितपणे पूर्ण करेन. तू माझ्याकडून काही मागू शकतेस. देवलक्ष्मी म्हणाली, हे महाबली, मी तुझ्या भक्ती आणि उदारतेबद्दल ऐकले होते आणि आज मी स्वतः ते अनुभवत आहे. मी तुला विनंती करते की तू माझे स्वामी भगवान विष्णू जे पाताळात तुझ्यासोबत राहतात त्यांना वैकुंठात परत घेऊन जा. महाराज बळी यांनी त्यांचे वचन पूर्ण करताना अतिशय आनंदाने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला सोपवले आणि म्हणाले, हे देवी, तू तुझ्या रक्षासूत्राने मला तुझा भाऊ म्हणवले आहेस. आतापासून दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा जेव्हा बहीण तिच्या भावाच्या मनगडावर रक्षासूत्र बांधते तेव्हा तिचा भाऊ नेहमीच तिचे रक्षण करण्यास बांधील असेल आणि मी या वचनासाठी नेहमीच तयार राहीन. भगवान विष्णू देखील यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा बलीला वरदान दिले, चातुर्मासात माझा एक भाग पाताळात राहील. ज्या दिवशी देवी लक्ष्मीने राजा बलीला रक्षासूत्र बांधले तो दिवस श्रावण महिन्याचा पौर्णिमा होता. तेव्हापासून हा दिवस रक्षाबंधनाचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. ही कथा ऐकून आणि सांगून देवी लक्ष्मीला आशीर्वाद मिळतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, हे धर्मराज, ही रक्षाबंधनाची कथा होती जी भाव आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचे प्रतीक आहे. जो कोणी ही कथा ऐकेल आणि खऱ्या मनाने रक्षाबंधनाचा सण साजरा करेल त्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. ही कथा ऐकल्यानंतर युधिष्ठिराने श्रीकृष्णाचे आभार मानले आणि रक्षाबंधनाचे महत्त्व समजले. त्याने ठरवले की तो संपूर्ण राज्यात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करेल आणि ही कथा त्याच्या प्रजेला सांगेल, जेणेकरून सर्वांना त्याचे महत्त्व समजेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला रक्षाबंधनाची महान कथा सांगितली. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण, जय महालक्ष्मी, हर हर महादेव नक्कीच लिहा. तसेच चॅनलला